अत्यंत चुरशीच्या अशा स्पर्धा सुरू आहेत आणि व्हॉलीबॉलचा सामना एकदम रंगतदार दुसऱ्या सेटमध्ये चालू आहे. ओव्हरऑलच सगळ्या मॅचेस जर आपण बघितल्या तर खूपच चांगल्या आणि तुल्यबळ संघांमध्ये घडत आहेत. खूपच इंटरेस्टिंग सगळ्या मॅच होत आहेत आणि जसं की आपण IPL किंवा इतर स्पोर्ट्समध्ये बघतो की जशी अशी स्पर्धा पुढे सरकते तसं शेवटच्या काही सामन्यांवरती शेवटचं गणित असतं की पॉइंट्स टेबल आणि पुढं मागं वर होत असतो. तसाच इथं पण होतोय आणि खूपच रंगतदार सगळे सामने होत आहेत. यासोबतच सगळ्यांचा स्किल सेट आहे तो चांगला वाढलेला आहे, त्यामुळेच त्या मॅचेस चांगल्या होतात असं मला वाटतं. कारण की अनेक वर्षांपासून हे सगळे पालक नियमितपणे सराव करतायत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे घडतायत. आधी जरा अमॅच्युअर होते पण आता बऱ्यापैकी प्रो लेवलचा खेळ हा ते खेळतायत, दाखवतायत आणि प्रेक्षकांना पण तेवढाच आनंद येतोय. म्हणजे अक्षरशः आपण बघू शकतो की शाळेतले विद्यार्थी सुद्धा सगळे तास सोडून इथं ती मॅच बघायला येतात, इतकी रंगतदार अशी सगळी ती मॅच चालल्यामुळं. तर खूपच छान अशी स्पर्धा चालू आहे असं वाटतंय. धन्यवाद दादा. ज्ञान प्रबोधिनी शाळेत पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये स्पर्धा होती आतापर्यंत अशा या उपक्रमाबद्दल, या महोत्सवाच्या मागच्या कारणाबद्दल आणि आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या इतिहासाबद्दल थोडक्यात काय सांगा? चांगलं निरीक्षण आहे की पालक आणि शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा अशा मुळात आपण विद्यार्थ्यांवर काम करत आहोत गेल्या अनेक वर्षांपासून. पण विद्यार्थी हे फक्त शाळेमध्ये जेवढा वेळ असतात त्याच्यापेक्षा अधिक वेळ घरी असतात, त्यामुळं पालकांचं जेवढं चांगलं प्रशिक्षण होईल त्यासाठी पालकांच्या सभा आणि असं होत असतात. पण त्याच्यात अधिक चांगल्या पद्धतीनं ते रुजावं म्हणून पालक संघाची स्थापना इथं 15 वर्षांपासून झाली आणि त्यातनंच तो क्रीडा स्पर्धेचा उपक्रम पुढे आला. यातनं एकमेकांशी भेटीगाठी होणं, बॉन्डिंग होणं आणि त्या व्यतिरिक्त जाऊन आपण काहीतरी वेगळ्या प्रकारचा स्किल सेट शिकणं, वेगळं काहीतरी गोष्टी करणं, घडवून आणणं, हे सगळं या निमित्तानं घडत असतं. या क्रीडा स्पर्धा या फक्त वर्षातनं एकदा जरी घडल्या तरी वर्षभर पालक संघाचे उपक्रम सुरू असतात आणि उद्योग, क्रीडा, आरोग्य अशा विविध क्षेत्रामध्ये, पर्यावरण अशा विविध क्षेत्रामध्ये हे पालक सगळे काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांचं वर्षभराचं आहे. आणि त्याचा एक एकत्रीकरणाचा प्रयत्न असा कदाचित क्रीडा स्पर्धा म्हणू शकतो, ज्याच्यात जवळजवळ 1000 पालकांची उलाढाल होत असते आणि माणसांची उलाढाल होणं, एवढा वेळ काढणं प्रत्येकानं ही खूप मोठी गोष्ट आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात. आणि हे सगळे असं करताना बघून सगळे जे विद्यार्थी आहेत ते नक्कीच प्रेरित होतात आणि त्याचा भविष्यात त्या विद्यार्थ्यांच्या घडणीमध्ये खूप मोठा हातभार असणार आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, तुमच्या शाळेत अनेक क्षेत्रातले मोठे मोठे दिग्गज पालक आहेत, त्यांचा मोठेपणा मैदानाबाहेरचा आणि मैदानावर उतरल्यानं त्यांचा खेळावरती यात तुम्हाला काही फरक जाणवतो, त्याचं काही विशेष किंवा काही खटकणारी बाब जाणवली का आतापर्यंत? नक्कीच या संदर्भात चांगला प्रकाश टाकला तुम्ही प्रश्न विचारून की असे पालक तर बऱ्याच वेळेस असं घडले. म्हणजे मी स्वतः शिक्षक म्हणून खेळतोय गेली अनेक वर्ष आणि अनेक वर्ष मी ज्यांच्या सोबत खेळतो त्या व्यक्तीचं कार्य मला माहिती नव्हतं. असं घडलेलं होतं की खेळाडू म्हणून ती व्यक्ती माहिती होतं आणि ज्यावेळेस मला त्या व्यक्तीच्या बद्दल नंतर हळूहळू कळायला लागलं, अशी मैत्री वाढली आणि त्या पालकांबद्दल त्यावेळेस प्रत्येकाबद्दल खूप आदर वाढत गेला. कारण की ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप काहीतरी मोठा बिझनेस करते, कुठल्या तरी मोठ्या पदावरती काम करते, पण ते सगळं शाळेच्या गेटवर सोडून हे लोक आत येतात आणि एकदम मित्र भावनेनं खेळत असतात. बरेच जण म्हणजे सगळेच पालक असल्यामुळे माझ्यापेक्षा मोठे आहेत, पण कधीच मला असा तो फील आला नाही की हे खूप कोणीतरी मोठे आहेत आणि ते काहीतरी मला शिकवायला आलेत किंवा त्यांच्यामध्ये तो आविर्भाव आहे. रादर ते एकदम मित्रत्वाच्या भावनेनं खेळतात. खूप चांगल्या प्रकारे आमचं बॉन्डिंग झालं आणि त्यानंतर त्यांच्याबद्दल कळलं, त्यामुळे तो आदर अधिक वाढला या सगळ्या पालकांबद्दलचा. म्हणजे अनेक जणांच्या 100 कोटींचे बिझनेस आहे, कोणी मोठे लेखक आहेत, कोणी व्याख्यानं देणारे आहेत, कोणाची चांगल्या पदावरती काम करणारे आहेत, पण ते इथं कधीच जाणवू देत नाहीत आणि ते सगळं जे काही आहे तो प्रोफेशनलिझम असतो, पण त्याचा पदाचा गर्व माज असं काहीच कुठं कधी बघायला मिळालं नाही. ही नक्कीच चांगली बाब मला वाटते. आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या निगडीमध्ये ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी प्राधिकरण या ठिकाणी खरं तर मी दत्ताभाऊ रेटोडे गेले 10 वर्षे पालक म्हणून आहे आणि या ठिकाणी गेले 14 वर्ष पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये स्पर्धा होत असते आणि या स्पर्धेला खूप प्रतिसाद मिळतो पालकांचा आणि त्यामधून मुलांना हे चांगला बोध घेण्यासाठी प्रेरणादायी उत्स्फूर्त असा साथ मिळते. आणि खरं तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडते ते आमचे केंद्रप्रमुख सन्माननीय मनोजी देवळेकर सर असतील, त्याचबरोबर स्वर्गीय भाऊ असतील, यांच्या माध्यमातून ही गेले 14 वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी चालू आहे आणि त्याबद्दल मी या सर्वांना या ठिकाणी
सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर संभाजी महाराज आणि ज्यांनी ही भूमी पिंजून काढली ते आमचे सर्व संत मंडळी, त्यामध्ये आमचे संत तुकाराम महाराज असन, संत ज्ञानेश्वर महाराज असल, यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन भूमीमध्ये ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी प्राधिकरण या ठिकाणी खरोखर मनोज देवळेकर सर यांच्या माध्यमातून पालकांची आणि शिक्षकांची जी स्पर्धा होते त्या स्पर्धेसाठी खूप उत्साहाने सर्व पालक एकत्र येऊन या ठिकाणी खेळत असतात आणि यामधनं सर्व पालकांना नवचैतन्याची ऊर्जा मिळते. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आमचे विवेक कुलकर्णी हे अतिशय चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवड समाचार माध्यमातून या ठिकाणी लोकांना चांगल्या पद्धतीच्या बातम्या पोहोचवतात. त्याच नमस्कार, माझं नाव डॉक्टर किरण कुमार हसबे. मागील 10 वर्षापासून मी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा पालक आहे. मागे जे तुम्ही पाहतायत सामने, हे आता पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये चालत असलेले स्पर्धाचे तुम्हाला प्रक्षेपण चालू आहे. ही एक अशी शाळा आहे जिथे एकमेव पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये एक संघटन निर्माण झालेलं आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये निरनिराळे सामने इथं आपल्याला पाहायला मिळतात. या सामन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्गातून आलेला पालक हा इथं एक विद्यार्थी बनून, एक खेळाडू बनून या ठिकाणी आपल्या कलागुणांचं कौशल्य दाखवत असतो. आणि ह्या सामन्यांमुळे लहान मुलांमध्ये पण आपले आई वडील पण एक चांगल्या प्रकारे खेळाडू होते आणि त्यांच्यामधून ते प्रोत्साहन घेऊन या ठिकाणी मुलं घडवण्याचं काम ही शाळा करत असते. या शाळेचा ह्या खेळामागं सामने घेण्यामागचा एक उद्देश म्हणजे समाजामध्ये एक संघटन निर्माण करणे. प्रत्येक वर्गातून या ठिकाणी आलेला पालक असल्यामुळं या ठिकाणी एकमेकांचं आपुलकी तयार झाल्यामुळं एक संघटित एक शक्ती तयार निर्माण होते. आणि जेव्हा जेव्हा लोकांना, गरजू लोकांना ज्या ज्या प्रमाणामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये गरज पडते त्या त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रत्येकाला मदत केली जाते. या स्पर्धा घेण्यामागचं सगळ्यात मोठं प्रोत्साहन म्हणजे आदरणीय देवळेकर सर आणि या शाळेतले शिक्षक वर्ग आणि या शाळेतलं पूर्ण मॅनेजमेंट टीम, या सगळ्यांचं मी पालक समितीकडून आभार व्यक्त करतो. आणि असेच सामने घडत राहावे आणि असंच सर्वजण एकमेकांना भेटत राहू आणि आनंदात राहू. धन्यवाद. नमस्कार. आमचे मित्र विवेक कुलकर्णी यांना आमच्या या स्पर्धेला प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. ज्ञानप्रबोधिनी ही सर्वच बाबतीत एक समाजाभिमुख अशी शाळा आहे आणि त्यामुळे या शाळेमध्ये पालकांना खूप आम्ही स्थान देतो, महत्त्व देतो. कारण पालक आणि शिक्षक मिळून आपण मुलं घडवतो. अशा या शाळेमध्ये पालकांसाठी क्रीडा महोत्सव आयोजित गेली 14 वर्ष केला जातोय आणि यंदाच्या या क्रीडा महोत्सवातला हा दुसरा सॅटर्डे संडे आहे. 4 शनिवार रविवार अशा या स्पर्धा होतात. आज व्हॉलीबॉलच्या स्पर्धा इथं सुरू झालेल्या आहेत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण. गंमत बघा, मुलं स्पर्धा बघतायत आणि पालक खेळत आहेत. खरं शिक्षण म्हणजे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज हे एकमेकांशी नात्यामध्ये बांधणं म्हणजे शिक्षण आहे. तसा हा शिक्षणाचा प्रयोग इथं चालू आहे. खेळ हे त्याचं साधन आहे. धन्यवाद. आज ज्ञान प्रबोधिनी क्रीडा पालक व शिक्षक क्रीडा महोत्सव, आरोग्य क्रीडा महोत्सव 2025 ची सुरुवात झाली होती मागच्या आठवड्यामध्ये. आज दुसऱ्या आठवड्यामध्ये सकाळी 7 ला पहिला सामना 2 संघामध्ये होता. झंझावता झंकार व त्यांच्या टीमचं काय नाव, राजे रणगर्जना. या 2 संघामध्ये 3 सेटचा सामना होता. पहिला सेट दुसऱ्या संघाने जिंकला व दुसरा सेट आमच्या संघाने जिंकला. तिसऱ्या सेटला थोडस आमच्याकडून खेळामध्ये काही चुका घडलेल्या आहेत, त्या पुढच्या वेळेस दुरुस्त करू. पण खेळाच्या दृष्टीने पाहिलं तर अत्यंत आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत 2-3 अत्यंत उत्कृष्ट खेळलेले आहेत. ते भिडे सर, श्रीराम सर
उत्कृष्ट सर्व्हिस केलेली आहे ते तुषार दादा, आणि डिफेंड केलेला आहे तो PM कपिलने सुंदर स्मॅश मारलेले आहेत. तसेच गणेश यांनी सुंदर स्मॅश मारलेले आहेत. आमच्या टीमचे मेन आमचे मॉनिटर आहेत ते डॉक्टर पराग सर यांनी दिलेल्या काही सूचना व टिप्स याचा आम्हाला खूप उपयोग झालेला आहे. पुढच्या वेळेस 100% आम्ही आमच्या गेम मध्ये इम्प्रूव्ह करून खेळ सुधारण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. जय श्रीराम. आज खेळ चालू झाल्यानंतर श्रीरामजींचा चेहरा बघितला तर श्रीरामजी थोडेसे आजारी होते. आमचे मेन स्मॅशर ते जरा थोडेसे कमी पडल्यामुळं आम्ही थोडंसं मागं पडलो. पुढच्या वेळेस त्यांची तब्येत आणि झोप याच्यावर आम्ही भर देणार आहे आणि पुढच्या आठवड्यात आम्ही जिंकणार आहे. धन्यवाद. तुम्हीच बोलतो सांगा. इकडे मध्ये या. इकडे ना आज खूपच चुरशीचा सामना झाला आणि पहिला सेट जरी आम्ही हारलो तरी आमच्या टीमने अजिबात हिंमत हारली नाही. आम्ही निश्चय केला की ही मॅच आपण काढायचीच. दुसरा सेट खूप चुरशीचा झाला आणि त्याच्यात आम्ही जिंकलो. तिसऱ्या सेटमध्ये आम्ही थोडेसे कमी पडलो, पण काही हरकत नाही, खेळ आहे. याच्या आज ज्या चुका झाल्या त्यातनं शिकून पुढे जायचं असतं. पण खरोखर टीम मधल्या प्रत्येक मेंबरचा खूप छान खेळ झाला. नमस्कार. पालक शिक्षक क्रीडा स्पर्धा ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी केंद्र या सर्वश्रुत आहेत. म्हणजे यात कोणालाही शंका नाही किंवा परिसरामधले किंवा PCMC मध्ये एकमेव अशी शाळा आहे की जी पालकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धांचं आयोजन करते. या वर्षीचं हे 14वं वर्ष आहे आणि स्पर्धा या मागच्या शनिवार रविवार पासून या सुरुवात झाल्या. आज या क्रीडा स्पर्धांचा 4था दिवस होता. 25 तारखेला पण सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा स्पर्धांचं आयोजन झालं. आज सकाळीच व्हॉलीबॉल या खेळ प्रकाराने आजच्या स्पर्धांची सुरुवात झाली. आज आमचा पहिला सामना पानिपत वर्सेस नटसम्राट, नाद करायचा नाही असं आमच्या एका टीमचं स्लोगन आहे. त्याचप्रमाणे देवाच्या कृपेने आमच्या आणि रोजच्या सरावामुळे आम्ही दुसऱ्या टीमचं अक्षरशः पानिपत केलं. हा आम्हाला गर्व नाहीये, पण कदाचित आमचा कॉन्फिडन्स किंवा आमची प्रॅक्टिस यामुळेच हे शक्य झालं. आणि आजच्या दिवसामध्ये पूर्णतः 8 सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तसेच यानंतर साधारण 11च्या दरम्यान क्रीडा प्रकारामधील क्रिकेट या खेळाचे 4 सामने आहे. आणि आमच्या संघाचं नेतृत्व हे कॅप्टन म्हणून धनंजय तेली, तर ते थोडक्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आले तर ते आपले मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. नमस्कार, मी धनंजय तेली. आज आम्ही नटसम्राट नाद ही टीम आज जिंकलेली आहे आणि हे सगळं शक्य झालंय शाळेच्या सहकार्यामुळे. कारण त्यांनी ग्राउंड हे उपलब्ध करून दिले नसते तर आज खेळायला एवढे चान्स एवढ्या पालकांना मिळाले नसते. त्यामुळे त्या शाळेचे मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि यापुढे येत. आज व्हॉलीबॉलचे जे मॅचेस झाल्यामध्ये त्यामध्ये आमची टीम नटसम्राट नाद हे आमचे कप्तान धनंजय तेली यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जिंकलो आहे आणि अशीच आमची आता प्रगती होत आहे. तरी शाळेने दिलेल्या संधीबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद. यांनी टॉस जिंकून पहिली सर्व्हिस घेतली होती. पहिला सेट आम्ही जिंकलो, सेकंड सेट त्यांनी जिंकला, थर्ड सेटला आम्ही विन केलेला आहे. परत मॅच एकदम खूप रोमांचक असा मॅच झालेला आहे. आज आमची 3 सेट असं मॅच झालेलं आहे टोटल. राजे रणगर्जना वर्सेस झंझावत झनकार अशी टीम होत्या. त्याच्यात एकदम चुरशीच्या मॅच